बघा मस्तपैकी प्रश्न दिलेला आहे त्यांनी बाळांनो. इन द गिवन फिगर दिलेले आहे. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रापेजियम म्हणजे समलंब चौकोन दिलेला आहे. AB is parallel to CD and its area is 33 सेंटीमीटर स्क्वेअर. याचा एरिया क्षेत्रफळ दिलेला आहे. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 33. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल ABCD. बस पेज नंबर 52 वर ही फिगर दिलेली आहे. मग आता ट्रापेजियमचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय? एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. एरिया ऑफ द ट्रापेजियम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले लंब अंतर म्हणजे लंबांतर. मग एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 1/2 इंटू पॅरलल साइड कोणत्या AB प्लस CD इंटू अल्टिट्यूड कोणता आला AM. एरिया 33. आता दिलेल्या किमती भरायच्या. दिलेल्या किमती काय केल्या भरल्या. एरिया 33 दिला इज इक्वल टू 1/2. AB ची लेंथ दिलेली AB ची लेंथ प्लस CD ची लेंथ इंटू अल्टिट्यूड आणि ह्या दिलेल्या किमती भरून आपल्याला एक इक्वेशन तयार झालेलं आहे आणि त्या इक्वेशनला सोपं रूप देऊन गणित सोडवून देतो. दोन भागलेला आहे गुणलं 33 इंटू 2 इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार आहे बाळांनो. मग आता 2x आणि 1x 3x प्लस 1 आणि सेकंड इन ब्रॅकेट x मायनस 4. 33 दोन्ही 66 बरोबर. ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 3x न पूर्ण कंसाला गुण्या 3x इन ब्रॅकेट x मायनस 4 प्लस 1 इन ब्रॅकेट x मायनस 4 इज इक्वल टू इथं गुणलं किती येणार 3x² मायनस 3 चौक 12x कंस 1 1 कंस x मायनस 4 3x² 12 मधून 1 गेला वजा 11x वजा 4 आणि याला पक्षांतर केलं वजा 66 इज इक्वल टू 0. 3x² मायनस 11x वजा वजांची बेरीज केली वजा चिन्ह दिलं बरोबर 0. आता यांचं फॅक्टर पाडूया आपण. 70 7 21 वजा 3 7 7 आहे 5 दोन्ही 2 1 किती आलं पाहिजे 11. बघा योगायोग 5 दोन्ही 10 7 21 मिडल टर्म साइन मायनस मायनस मायनसचा गुणाकार प्लस 21 मधून 10 गेलं वजा 11 आलं 11 आलं. पहिला टर्म कोणतीही संख्या घ्या त्यातली वजा 21 x घेतला आणि अधिक 10x वजा 70 बरोबर 0. 3x x राहिला 3 7 मधलं 3 काढलं 70 राहिलं x बाहेर आलेला आहे प्लस 10x वजा अधिकचा गुणाकार वजा 10 7 मधलं 10 काढलं 70 बरोबर 0. x मायनस 7 3x प्लस 10 इज इक्वल टू 0. x मायनस 7 इज इक्वल टू 0 और 3x plus 10 is equal to 0. X is equal to 7. 3x is equal to minus 10
x इज इक्वल टू -10/3 कॅन नॉट बी निगेटिव्ह. लेंथ कधी निगेटिव्ह असते का? नाही. म्हणजेच x बरोबर किती आलं? 7. मग आता फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स. x बरोबर 7 घेतलं, बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह, म्हणून आपल्याला -10/3 घेता येत नाही. x बरोबर 7. ए बी ची लेंथ x 7 सेंटीमीटर. सी डी ची लेंथ किती दिलेली? 2x + 1. 2 × x 7 दुनी 14 अधिक 1 15. आणि ए डी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू x - 2 7 - 2 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला बाळांनो ए बी x 7 आला, डी सी 7 दुनी 14 आणि 15 आला. बी सीची लांबी आणि ए बीची लांबी इक्वल दिल्या. 7 - 2 म्हणजे 5 आलं. आणि ए एम किती आला? 7 - 4 म्हणजे 3 आला. म्हणजे सर्व लेंथ काढल्या आपण बाळांनो.